नमस्कार, मी हर्षदा मात्रे आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण पाहतोय नवरात्रामध्ये मुलींना देण्यासाठी म्हणजे कन्यापूजनासाठी देण्यासाठी भेटवस्तू। चला तर बघूया आपण। सगळ्यात आधी पाहणार आहोत आपण हे कॉइन बॉक्स। हे पण आपण भेटवस्तू म्हणून देऊ शकतो। याच्यामध्ये आपण कॉइन ठेवलेले आहेत, हे बघा पाहू शकता असे। त्यामध्ये आपण एक अत्तरची बाटली किंवा नेल पेंट किंवा लिपस्टिक असं ठेवून मुलींना देऊ शकतो। तिथे देखील छापा आहेत, हे बघा ही छोटी चापा आहे, बटरफ्लायची डिझाइन आहे। ही छोटी चापा आहेत, ही बघा ही देखील देऊ शकतो। हे असे रबर बँड आहेत, हे बघा हे बघा असे देखील रबर आहेत। हे बघा हे देखील आहेत आपल्याकडे असे कॉइन पाउच। अतिशय सुंदर अशी हे पण आहे, हे मुलींना देतं अगदी मुली खुश होतील एकदम। असंही देऊ शकतो। हे आपले एक छोटेसा पाउच, त्याच्यानंतर एक रबर, हे दोन चापं टाकली किंवा एक नेल पेंट घातली तरी पण छान। हे बघा असंही आपण गिफ्ट म्हणून देऊ शकतो मुलींना कन्यापूजनासाठी। किंवा हे देखील बॉक्स देऊ शकतो। हे बघा इथे रबर आहेत, छोटे रबर, मोठे रबर आणि इथे क्लिप्स दिलेले आहेत। हे पहा अतिशय सुंदर असे मण्यांचं काम केलेलं आहे आणि अतिशय सुंदर असे हे हेअरबँड आहेत, ते देखील आपण कन्यापूजनाला देऊ शकतो। हे देखील हेअरबँड आहेत, अगदी वेणी घातलेली आहे कपड्याची। हे बघा हे देखील आपण कन्यापूजनाला मुलींना देऊ शकतो। हे अशा पद्धतीचं नेकलेस आहे, ते देखील मुलींना आपण देऊ शकतो। हे बघा अशी छोटी अशी चिंचपेटी आहे आणि त्याच्यासोबत आपण अशी नथ देखील, छोटीशी नथ देखील आपण देऊ शकतो कन्यापूजनाला। हे बघा अतिशय सुंदर असा हा नेकलेस आहे आणि दोन्ही बाजूला इथे पिंक कलर आहे, इकडे ग्रीन कलर आहे, तर आपण हे देखील देऊ शकतो। खूप छान असा ऑप्शन आहे आपल्याला कन्यापूजनाला देण्यासाठी। नथ देखील देऊ शकतो, ही जरा मोठी नथ। हे पहा नथ आणि हे एक नेकलेस आपण देऊ शकतो कन्यापूजनासाठी। हे बघा असंही देऊ शकतो, एक नेकलेस, नथ, हेअरबँड, एक चाप, रबर आणि हे चाप, अशी हे देखील आपण सेट देऊ शकतो करून। हे पाऊच, हे रबर असंही आपण गिफ्ट म्हणून देऊ शकतो। हे बघा एक कॉइन पाऊच, हे रबरचं सेट, क्लिपचं, एक रबर, नेल पेंट, हेअरबँड, हे देखील आपण गिफ्ट म्हणून खूप सुंदर आहे, ते देखील आपण देऊ शकतो। हे असे नेकलेस आहेत मोत्याचे, ते देखील आपण कन्यापूजनासाठी देऊ शकतो। हे पाऊच आहेत कॉइन पाऊच, ते देखील आपण कन्यापूजनासाठी देऊ शकतो।